न्यूजरूममध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या न्यूजरूममध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करतोय। माझी सहकारी रुजुता प्रश्न विचारतील। दादा, थोड्या वेळापूर्वी एक उत्तर देताना तुम्ही म्हटलं होतं की हेही समजायचं काही कारण नाही की भाजपची सत्ता ही अशीच राहील। हा संदर्भ राज्याच्या बाबतीत होता असं आपण म्हणूया, म्हणजे तसाच तो असावा। मग आता दुसरे जे आरोप अलीकडे या 2 दिवसात तुमच्यावर झाले आहेत ते म्हणजे आणि ते भाजपकडनं झाले आहेत आणि ते सभांमधनं झाले आहेत आणि ते म्हणतात की जर शिवसेनेला ही सत्तेतनं माघार घ्यायची झाली तर ती राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर किंवा त्यांच्या आतल्या संगनमतामुळे ही चाल खेळली जाईल, असे 2 थेट आरोप सभांमध्ये अलीकडे काल तुमच्यावर झालेत। तर या आरोपाला एक तर पहिली गोष्ट तुमचं काय उत्तर आहे, आणि उद्या खरंच असं झालं आणि शिवसेनेने पाठिंबा काढला, हायपोथेटिकल सिच्युएशन जर काढला, तर मागच्या वेळेला जी भूमिका तुम्ही घेतली होती अस्थिरता नको म्हणून आम्ही बाहेरनं पाठिंबा देतोय या राज्य सरकारला, भाजपला, तशीच भूमिका राहील की काय भूमिका राहील? आता तशी भूमिका राहण्याचं अजिबात कारण नाही। आता ते सरकार 2-2.25 वर्ष सरकार म्हणून सत्तेवर राहिलेलं आहे। त्यांचं कामकाज आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आम्हाला त्यांच्या कुठल्याही कामाशी कुठलाही मतभेद नाही, कुठलाही घेणं देणं नाही। त्यांची विचारधारा वेगळी आहे, आमची विचारधारा वेगळी आहे। आम्ही समविचारी पक्षाला एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं गेलो तर जनता आम्हाला स्वीकारते असं कालच्या विधान परिषदेच्या निकालावरून स्पष्ट झालं। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र आल्यानंतर पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ या दोन्हीचे निकाल आपण जर पाहिले तर त्याच्यामध्ये चांगल्या 1000 मतांनी, म्हणजे एवढ्या 1000 मतांनी कधी उमेदवार मागे देखील निवडून येत नव्हते, इतक्या 1000 मतांनी आले। याचा अर्थ सुशिक्षित वर्गामध्ये देखील ह्या सरकारच्या बद्दलची मानसिकता बदलत चाललेली आहे, हे याच्यावरून स्पष्ट होतंय। आणि त्याच्यामुळं आम्हाला कुणी तशा विचारात आम्ही अजिबात नाही। आम्ही भाजपच्या विरोधामध्ये लढतोय आणि पुढेही लढत राहणार। पण दादा, तुम्ही म्हणाला की समविचारी पक्ष, तो आरोपाचा होता, म्हणजे जो आरोप आता 2 जाहीर सभांमध्ये आणि त्यात मुख्यमंत्री सुद्धा आहेत, ज्यात जेव्हा त्यांनी म्हटलंय की जर शिवसेनेने पाठिंबा उद्या काढून घ्यायचा ठरवला तर ते त्यामागे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची मिलीभगत आहे, हा आरोप तुम्हाला मान्य आहे का? आरोपाचं काय उत्तर? अजिबात आरोप हा मान्य नाही। काय मिलीभगत असायचं कारण आहे? शिवसेनेचं आणि भारतीय जनता पक्षाचे रोज आरोप प्रत्यारोप चाललेत, एकमेकाची उणीधुणी काढतायत। आम्ही आणि काँग्रेस पक्ष हा देखील आघाडी सरकारमध्ये 15 वर्ष काम करत होता। आम्ही पहिली 99ची निवडणूक एकमेकाच्या विरोधात लढलो होतो, परंतु सरकार ज्यावेळेस विलासरावजी देशमुखांच्या नेतृत्वाखाली आलं त्यावेळेस आम्ही 5 वर्ष ते सरकार योग्य पद्धतीनं चालवलं। आम्ही आमचे मतभेद कधी चव्हाट्यावर आणलेले नाही। आम्ही वेगवेगळ्या प्रकारे खमंग बातम्या मीडियाला पुरवण्याचं काम कधीच केलं नाही। काही बाबतीत विचार आमचे पटत नसले तरी आम्ही 4 भिंतीच्या आतमध्ये बसून चर्चा केली असेल। कधी त्यांचे 3-4 लोक असायचे, आमचे 3-4 लोक असायचे, आपण पण बऱ्याचदा ते गोष्टी बघितलेल्या आहेत। आणि त्याच्यातनं किंवा जो मुद्दा आपल्या दोघांच्यामध्ये मतभेद निर्माण करतोय आणि त्याच्यातनं सरकारच्या विश्वासार्हतेबद्दल एक वेगळा मेसेज जनतेमध्ये जातोय आणि तो आपल्याला दोघांनाही हानिकारक आहे, त्यावेळेस आम्ही ते विषय तुटेपर्यंत ताणले नाही, ते बाजूला सारले। ही गोष्ट पहिल्याच पंचवार्षिक काळात केली नाही, पुन्हा 2004ला आम्ही तेच केलं, 2009ला पण आम्ही तेच केलं। त्याच्यामुळं ह्यांचं बघा ना, 1 वर्ष झाली की यांचं सुरू झालं नाही। पण पृथ्वीराज चव्हाण आणि तुमच्यामध्ये ज्या काही स्वरूपाचे संबंध ताणलेले पाहायला मिळाले ते कधी आघाडीत नव्हते ना। तुमचे मुख्यमंत्री, तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी तुमच्या सगळ्या भानगडी ज्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या चव्हाट्यावर आणण्याचं काम केलं, त्याच्या बातम्या पुरवल्याच गेल्या ना 6व्या माळ्यावरनं। नाही, मी सांगतो ना, सुरुवातीच्या मग त्याच्यानंतरच आमचं सरकार गेलं ना, हीच गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ना। ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये काम करत असताना आम्ही जनतेने टाकलेल्या विश्वासार्हतेलाच आम्ही तडा ज्यावेळेस लावतो, देतो आणि ती विश्वासार्हताच आम्ही घालून बसतो, त्यावेळेसचा फटका तो त्या ठिकाणी बसतो। आज पण जसं नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये आले, परंतु वेगवेगळ्या राज्यामध्ये, कलकत्त्याला तिथं ममता बॅनर्जींनाच पाठिंबा मिळाला जनतेचा, जयललितांनाच तामिळनाडूमध्ये मिळाला, असं अनेक ठिकाणी नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादवांनाच बिहारमध्ये मिळाला।
तशा पद्धतीनं आमचे हे गोष्टी चव्हाट्यावर आल्या नसत्या किंवा ताणल्या गेल्या नसत्या. जे मुख्यमंत्री असताना अशोकराव चव्हाणांनी भूमिका स्वीकारलेली होती, जी भूमिका विलासराव देशमुख साहेबांनी, सुशीलकुमार शिंदे साहेबांनी स्वीकारलेली होती, तशाच पद्धतीनं समंजस भूमिका आम्हा दोघांच्याकडनं झाली असती तर आज महाराष्ट्रामध्ये बदल झालाच नसता असा माझा दावा आहे. दादा, मधल्या काळात पवार साहेबांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला, फार मानाचा पुरस्कार मिळाला, पण तरी असं असून सुद्धा महाराष्ट्रात एक चर्चा सुरू झाली, काही माध्यमांनी तर खुली चर्चा घेतली सुद्धा की पवार साहेबांना असा पुरस्कार मिळावा का. हा नेहमी काय प्रकार असतो की खरं तर पवार साहेबांना पद्मविभूषण म्हणजे अगदीच कॉमन सेन्सचा भाग आहे, उलट खरं तर ते कंटेस्टंट फॉर भारतरत्न आहेत खरं तर. असं असताना अशी चर्चा का व्हावी. ही डेफिसिट ट्रस्ट, विश्वसनीयतेचा अभाव हा बनवला जातोय शीतशत्रूंकडून का काय. हा जाणीवपूर्वक मीडियामध्ये आम्ही ज्यावेळेस पाहतो, पूर्वीच्या काळामध्ये गैरसमज आपण करून घेऊ नका. आघाडी सरकार 15 वर्ष असताना चॅनल कमी होते. हे चॅनल वेगवेगळ्या न्यूज दाखवत असताना आम्हाही लोकांच्याबद्दल न्यूज दाखवायचे. आम्ही त्याच्यामध्ये कधी ही न्यूज तुम्ही दाखवू नका, जर त्याच्यामध्ये तथ्य नसेल तरच आम्ही सांगायचो किंवा ह्याच्यात अर्थार्थी काही संबंध नाही, आणि जर संबंध असेल तर आम्ही गप्प बसायचो. आता तसं घडत नाही आहे. आता जर एखादी न्यूज भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये सुरू झाली तर ताबडतोब त्यांची वॉर रूम म्हणा किंवा आणखीन काही त्याला नाव द्या, हे लगेचच त्याची नोंद घेतात आणि लगेच त्या चॅनलचे जे कोणी वरिष्ठ असतील त्यांना संपर्क साधून हे तुम्ही देऊ नका. तुम्ही देश पातळीवर पण वेगवेगळ्या चॅनलमध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये अशा प्रकारच्या काही न्यूज आल्यानंतर त्या चॅनलच्याबद्दल केंद्रातल्या काही वरिष्ठांनी काय भूमिका घेतली हे आपण पाहिलेलं आहे. उभ्यात भारत देशाने पाहिलं आहे. खरं तर ही एक प्रकारची छोटी आणीबाणी सारखीच परिस्थिती निर्माण करण्याचं काम हे काही जण करतायत, हे आपल्याला सर्वांना अतिशय घातक आहे. आणि आपण जो साहेबांच्याबद्दल मुद्दा उपस्थित केला, का कुणास ठाऊक काही जण 99 साली पण आम्ही आमचा स्वतंत्र अस्तित्व ठेवून निवडून आलो, त्यावेळेस पण असं दाखवण्यात आलं, भासवण्यात आलं की हे उद्या कुठंतरी जातीयवादी पक्षाच्या बरोबर जाणार. कदाचित मायनॉरिटीची मतं ही आमच्यापासून बाजूला जावी, हाही त्याच्यातला डाव असू शकतो. राजकारणामध्ये अनेक खेळ्या खेळल्या जातात आणि त्याच्यातनं स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली जाते, तसंही असू शकतं. आणि आत्ता पण उद्याच्याला तुम्हालाही मान्य करावं लागेल, 50 वर्षामध्ये ज्या क्षेत्रामध्ये आदरणीय पवारसाहेबांनी काम केलेलं आहे त्याला तोड नाही. आपल्या देशाला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करण्याचं काम शरदराव पवारच देशाचे कृषी मंत्री झाल्यानंतर घडलं. ही गोष्ट सगळ्यांना मान्यच करावी लागेल. आणि त्याच्यामुळं हे असे पुरस्कार ज्यावेळेस मिळतात त्यावेळेस त्यांची आजपर्यंतचं कामाला दिलेली ती पावती असते, त्याच्यात आणखीन काहीतरी वेगळ्या प्रकारची चर्चा करून त्या पुरस्काराला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, असं माझ्यासारख्याचं स्पष्ट मत आहे. पण दादा, तुम्ही मगाशी म्हणालात की आघाडी सरकारमध्ये जर मतभेद झाले नसते आणि ते चव्हाट्यावरती आले नसते तर सरकार बदल झाला नसता. मात्र सरकार बदल झाल्यानंतर अजित पवारांकडनं काही विधानं आली, पृथ्वीराज चव्हाणांकडनं काही विधानं आली, आघाडीमध्ये नुकसान झालं, काँग्रेससोबत गेलो नसतो तर वेगळं झालं असतं, अशी सगळी विधानं तुमच्याकडनंही आली. ती आमची चूक आहे ना. मी म्हणतो ना, माणूस जो काम करतो तोच चुकत असतो, जो कामच करत नाही तो बिनचूकच असतो. त्याच्यामुळं एकंदरीतच 15 वर्ष सरकारमध्ये असताना अशा काही घटना ह्या घडल्या गेल्या, दोघांच्याकडनं घडल्या गेल्या. मी एकालाच कुणाला दोष देऊ इच्छित नाही. ते एकाने केलं की मग दुसऱ्यांनी समंजस भूमिका दाखवायला पाहिजे होती, ती न दाखवता त्यांनी पण केलं आणि मग ते थोडंसं वाढलं. ते जर वाढलं नसतं तर ही परिस्थिती आली नसती. आता त्याच्यामध्ये जास्त चर्चा करून वेळ घालवण्यापेक्षा आपण सकारात्मक विचार करून दोघं जण एकत्र येऊन कसं महाराष्ट्राला एक पर्याय देऊ शकतो, समविचारी लोकांना एकत्र आणून, ह्याबद्दलचं आम्ही
काम सुरू केलं पाहिजे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. म्हणजे राज्यामध्ये काँग्रेस आणि एनसीपीची युती पुन्हा होऊ शकते. आघाडी होऊ शकते. आम्ही आमच्या मैत्रीला आघाडी म्हणतो, भाजप शिवसेना त्यांच्या मैत्रीला युती म्हणते. दादा हा दोघांच्या मध्ये फरक आहे. पण येत्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आता ही आघाडीच्या दृष्टीनं पावलं टाकेल असं समजायचं? आम्ही त्या बाबतीमध्ये सकारात्मक आहोत. समोरनं देखील तशा पद्धतीनं भूमिका घेतली गेली तर आज जे राज्यामध्ये सरकारचं काम चाललं ते पाहिल्यानंतर निश्चितपणे हे सरकार बाजूला गेलं पाहिजे असं आम्हा लोकांचं मत आहे. दादा उद्याला समजा मध्यावरती निवडणुका झाल्या तर का तुम्हाला पर्याय म्हणून लोक निवडतील आणि ह्या भाजप सरकारला का नाकारतील? कोणते असे मुद्दे आहेत? आम्ही सरकारमध्ये येण्याचं कारण किंवा आल्यानंतर आम्ही शेतकरी ज्या ज्यावेळेस अडचणीत आला त्या त्यावेळेस शेतकऱ्याला मदत केली. कर्जमाफीचा प्रश्न आला त्यावेळेस कर्जमाफी दिली. त्याला पीक कर्ज कमी पैशामध्ये पाहिजे होतं त्यावेळेस 2% व्याजाने पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळेस ग्रामीण भागातला शेतकरी एखाद्या पिकाच्या बाबतीमध्ये भाव पडले आणि अडचणीत आला त्यावेळेस त्याला त्या अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता सरकार म्हणून आम्ही प्रयत्न केले. दुष्काळासारखं नैसर्गिक संकट आलं त्याही वेळेस राज्य सरकारच्या बाबतीमध्ये आम्ही त्या दुष्काळातल्या शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्याच्या करता मोठ्या प्रमाणावर पावलं उचलली. निधीची त्या ठिकाणी उपलब्धता करून दिली आणि आज ह्या सरकारने शिक्षकांच्या प्रश्नाच्या संदर्भात जे दुर्लक्ष चालवलेलं आहे, तरुणींना नोकऱ्या देण्याच्याबद्दल जे पोकळ आश्वासन दिलेलं होतं ते त्यांना पूर्ण करता आलं नाही. आज या सरकारची कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत. महिलांच्यावरचे अत्याचार, महिलांच्यावरचे बलात्कार, मुलींच्यावरचे अत्याचार बलात्कार ह्या केसेस वाढलेले आहेत. बऱ्याचशा ठिकाणी कायदा सुव्यवस्था ज्यांनी सांभाळण्याचा असतो, जे कायद्याचे रक्षक आहेत त्याच पोलिसांच्यावर हल्ला होतो. काही ठिकाणी पोलिसांना स्वतःचा जीव पण गमवावा लागला. हे जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे यांना महागाई कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी करता त्या ठिकाणी आलेली नाही आहे. नेहमी सरकारमध्ये काम करत असणाऱ्या लोकांनी उत्पादक आणि ग्राहक ह्या दोघांचा समन्वय साधायचा असतो. आम्ही लोक सरकारमध्ये असताना शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांनी तयार केलेला माल खरेदी करणारा ग्राहक, मग दुधापासून सगळ्या प्रकारचा जो काही उत्पन्न करण्याचं काम आमचा शेतकरी करत असतो यांच्यामध्ये एक समन्वयाची भूमिका आम्ही त्या ठिकाणी स्वीकारलेली होती. आणि आम्हाला ग्रामीण भागाचा पण महाराष्ट्र फार चांगला माहिती आणि शहरी भागातला पण महाराष्ट्र माहिती आहे. आम्ही या दोघांची सांगड घालण्याचा प्रयत्न हा व्यवस्थितपणे करणारे पक्ष आहोत म्हणून आम्हाला पुन्हा लोक निवडून देतील असा मला विश्वास आहे. दादा आपण मुख्यमंत्री झालो नाही याची सल कुठेतरी वाटते, कारण 15 वर्ष आघाडीचं सरकार होतं. मनात आणलं असतं तर तुम्ही मुख्यमंत्री झाला असतात. पवार साहेबांनी अजून जोर लावला असतं तुम्ही मुख्यमंत्री झाला. याची सल कुठेतरी राहिली का? आपण मुख्यमंत्री झालो असतो. पहिल्या टर्ममध्ये तर आमदार सगळ्यात पहिल्यांदा जास्त होते तुमचे. आमदारही तुमचे जास्त. 2004ला दुसऱ्या ही टर्मला सल आमचे कुठेतरी आमदार तुम्हाला जास्त राहिली का आलेले मनात? होते. परंतु त्यावेळेस आम्ही सगळे ज्युनियर होतो. मी असेल, RR पाटील असतील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, आम्ही सगळेजण ज्युनियर होतो. त्यावेळेस आमच्या पक्षामध्ये प्रमुख नेते म्हणून छगन भुजबळ साहेब, पदमसिंह पाटील, मधुकरराव पिचड आणि विजयसिंह मोहिते पाटील हे महत्त्वाची भूमिका तिथं बजावत होते. आणि त्यावेळेस आमच्या वरिष्ठांनी तो घेतलेला निर्णय होता. आता तो निर्णय वरिष्ठांनी घेतलेला असल्यामुळं आम्ही तो सगळ्यांनी मान्य केला. ह्याला आता 13 वर्ष होऊन गेली. त्याच्यामुळे ते आता मागचं आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हणतात उकिरडा किती उकरत बसलं तर त्याच्यातनं काही बाहेर निघत नसतं. त्याच्यामुळं ह्याला मी उकिरड्याची उपमा देत नाही, परंतु ते समजण्याच्या करता सांगतो. म्हणून मी पाठीमागे जाऊन फार त्याचा विचार करून आपल्याला तिथं जास्त वेळ घालवण्याचं कारण नाही. आता पुढं कसं चांगल्या प्रकारे जाता येईल हा विचार नाही, पुढे जाण्याच्या बाबतीतलाच पुढचा प्रश्न आहे माझा. जुनी फळी होती तिने तिचं सगळं सांभाळलं. पुढच्या फळीच्या बाबतीत आता चर्चा अशी होते की आतापर्यंत नेहमी चर्चा असायची की दादा आणि ताई त्यांच्यातला तथाकथित संघर्ष. आता चर्चा आहे दादा आणि धनंजय मुंडे.
आणि म्हणूनच मधल्या काळात आता जो काही तारखेचं प्रकरण सगळं बाहेर आलं त्याच्या बाबतीत सुद्धा म्हटलं जाते की त्यामुळे बीड जिल्हा परिषदेच्या बाबतीत धनंजय मुंडेंना अडचण होणार आहे. मला सांगा, ओबीसी राजकारणाचा एक चेहरा म्हणून आधी भुजबळ होते आणि आता मुंडे स्वतःची स्पेस तयार करतायत. या बाबतीत एक सगळीकडे चर्चा आहे की दादा आणि धनंजय मुंडेंमध्ये सुप्त संघर्ष आहे. ते एकदा काय ते खरं आम्हाला कळू द्या. महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेने एक गोष्ट लक्षात घ्यावी की अजिबात ह्याच्यामध्ये आमच्या दोघांचा संघर्ष नाही. धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळेस घेतलं गेलं त्याच्यामध्ये मी एक घटक होतो. मी मागं ती गोष्ट बोलून दाखवलेली आहे. आणि मी ज्यावेळेस सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पुढं जाण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस ज्याच्यामध्ये कर्तृत्व आणि नेतृत्व असेल त्यांनी पुढं गेलं पाहिजे. कोणीतरी आलं, उद्याच्याला निवडून आलेल्या जास्तीत जास्त आमदारांनी कुणाचंही नाव घेतलं. आमच्या इथं लोकशाही आहे. तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही. पाठीमागच्या काळामध्ये एकदा उपमुख्यमंत्री निवड होती, नाही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्याची निवड होती. त्यावेळेस दिल्लीवरून निरीक्षक आले होते. 5 लोकांनी इच्छा प्रदर्शित केली. शेवटी प्रत्येक आमदाराचा सेन्स घेतला आणि त्याच्यातनं आर पाटलांचं नाव पुढं आलं. ते आमचे पक्षाचे नेते त्या ठिकाणी झाले. त्यावेळेस मी पण आर पाटलांना मतदान करणारा एक कार्यकर्ता आहे. शेवटी आपण आपला आवाका बघून, आपली आपली एकंदरीत परिस्थिती बघून, आमदारांचं पाठबळ कुणाकडं आहे ते बघून त्या ठिकाणी पावलं उचलली पाहिजेत. 1999 साली ज्यावेळेस आम्ही निवडून आलो त्यावेळेस आम्हीच लोकांनी छगन भुजबळ साहेबांनी ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विधिमंडळाचं नेतृत्व करावं अशा पद्धतीनं पाठिंबा दिला. दुसऱ्या वेळेस आम्हीच लोकांनी विजयसिंह मोहिते पाटलांनी ह्यांचं नेतृत्व करावं अशा प्रकारचा निर्णय दिला. तिसऱ्या वेळेस आम्हीच बहुसंख्य लोकांनी आर पाटलांनी आमचं विधिमंडळाचं प्रतिनिधित्व नेतृत्व करावं असा निकाल दिला. चौथ्या वेळेस आमच्यातल्याच अनेक आमदारांनी मी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विधिमंडळाचं नेतृत्व करावं असा निकाल दिला. म्हणजे गेल्या 15 वर्षामध्ये लोकशाही पद्धतीनं आम्ही वेगवेगळे सहकारी तिथं बसलेलो होतो आणि दिल्लीमध्ये असणारे आमच्या मान्यवरांनी पण आमदारांनी दिलेला कौल हा मान्य केला. आत्ता देखील धनंजय आणि माझ्यामध्ये सुप्त काही हे नाही आणि मागच्या पण एका चर्चेमध्ये असं अजिबात माझ्या काही मनामध्ये नव्हतं. मला आता त्या गोष्टीला अधिक महत्त्व देऊन आणखीन तो विषय तेवत ठेवायचा असं अजिबात काम नाही. माझे मतं ही स्पष्ट असतात. मला जी माहिती मिळते त्या माहितीच्या अधिकारामध्ये मी बोलत असतो. त्याच्यातनं काही वेगळ्या समस्या कुणाच्या तर ती निर्माण व्हाव्यात ही भावना खरोखरीच माझ्या मनामध्ये नसते. त्याच्यामुळं इथून पुढं पण जात असताना धनंजय त्याच्या पद्धतीनं दौरे काढतायत, त्या ठिकाणी सभा घेत आहेत, चांगल्या प्रकारे राष्ट्रवादी वाढवत आहेत. सुप्रिया तसंच काम करते, जयंत पाटील करतायत, सुनील तटकरे करतायत. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं त्या ठिकाणी करत असतात. शेवटी जनता आमदार निवडून देईल आणि आमदार ठरवतील की कोण आपला नेता असावा. अगदी ही चर्चा जी आहे ती आपण अशी सुरू ठेवणार आहोत कारण पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा आमदार निवडून देण्याची शक्यता जी आहे ती तुमच्या आमच्यावर येऊ शकते आणि त्या आमदारांना नेता निवडीची ही शक्यता जी आहे ती लवकरच पाहायला मिळू शकते. त्यामुळे या दृष्टीनं चर्चा जी आहे ती आपण सुरू ठेवू. पण त्या अगोदर एक छोटासा ब्रेक. बघत राहा न्यूज रूम.